अशी माणसं अशा गोष्टी. लेखक दीपक तांबोळी. वाचक मनीषा. कथा 7. पाहुणचार. उमेशने फोन ठेवला तशी त्याची बायको उल्का लगबगीने त्याच्याजवळ आली. कुणाचा फोन होता? तुम्ही कुणाला या म्हणत होतात? तिने काळजीयुक्त उत्सुकतेने विचारलं. अगं काही नाही, दादाचा फोन होता. पुढच्या आठवड्यात येतोय आपल्याकडे. एकटेच ना? नाही, सगळ्या कुटुंबासह येतोय. लागोपाठ 4 दिवस तहसील ऑफिसला सुट्टी आहे म्हणे. स्वतःची 1 दिवस सुट्टी घेऊन 5 दिवस आपल्याकडे ते राहणार आहेत. आणि तुम्ही त्यांना हो म्हटलं? हो. का? 3 वर्षांनी येतोय तो आपल्याकडे, मग नाही कसं म्हणायचं? उल्काने कपाळावर हात मारून घेतला. अहो, तुम्हाला समजत कसं नाही? तिच्या बोलण्यात आता संताप आणि उद्विग्नता दिसत होती. अहो, मागच्याच महिन्यात आपण माझ्या मावस बहिणीच्या लग्नाकरिता आठवडाभर सुट्टी घेतली होती आणि पुढच्या महिन्यात माझा चुलत भाऊ अमेरिकेहून येतोय. त्याच्यासाठी आपल्याला आठवडाभर परत सुट्टी लागणार आहे. आणि आता मला सांगा, या महिन्यात आपल्याला दोघांनाही कशी बरं सुट्टी मिळेल? उमेशचा चेहरा उतरला. ही गोष्ट त्याच्या लक्षातच आली नव्हती. अगं पण उल्का, आता त्यांच्याकडे हक्काने आपण जायचं. 7-8 दिवस मनसोक्त राहायचं, मजा करायची. आणि आता ते यायचं म्हणतायत तर कोणत्या तोंडाने मी नाही म्हणणार? शेवटी विलासदादा माझा मोठा भाऊ आहे. आपण जातो तेव्हा तो सुट्टी घेतोच ना. अहो, ती काय खेड्यातली माणसं, त्यांना कसली आली आहेत कामं, रिकामटेकडी नुसती. आणि विलासदादाचं मला काही सांगू नका हं. चांगली गव्हर्नमेंटची नोकरी आहे त्यांची. भरपूर सुट्ट्या मिळतात हो त्यांना. आपल्यासारखं थोडंच आहे प्रायव्हेट जॉब. 1 सुट्टी घ्यायची मारामार. तिथे 5 सुट्ट्या तरी कशा मिळणार? तिचा हा मुद्दा मात्र बरोबर होता. उमेश हो तर म्हणून बसला होता, पण त्यालाही सुट्टीसाठी बॉसच्या विनवण्या कराव्या लागणार होत्या. त्यातून उमेशदादा येणार त्याच दिवसात काही फॉरेन डेलिगेट्स येणार होते. म्हणजे सुट्टीची शक्यता जवळजवळ नाहीच. उल्का तणतणत किचनमध्ये निघून गेली. तिथेही तिची बडबड सुरूच होती. उमेशला आठवलं, गेली कित्येक वर्ष तो कुटुंबासह दरवर्षी दिवाळी आणि उन्हाळ्याच्या सुट्ट्यात त्याच्या गावी चोपड्याला जायचा. चोपडा हे जळगाव जिल्ह्यातलं तालुक्याचं गाव. तसं बऱ्यापैकी शहर, पण पुण्याची सर त्याला कशी येणार? पण तरीही सगळ्यांना तिथे जायला आवडायचं. याचं कारण म्हणजे विलासदादा आणि सरिता वहिनी. त्यांना कधीही काही कमी पडू द्यायचे नाहीत. सरिता वहिनी गृहिणीच होती, पण नायब तहसीलदार असलेला विलासदादा खास त्यांच्यासाठी सुट्टी घ्यायचा. ते रात्री बेरात्री केव्हाही येवत. विलासदादा आपली कार घेऊन 60 किलोमीटर अंतरावरच्या जळगावला त्यांना घ्यायला जायचा. तसंच परत त्यांना सोडायला सुद्धा यायचा. घरी आल्यापासून खाण्यापिण्याची नुसती चंगळ असायची. हाताला विलक्षण चव असलेली सरिता वहिनी खानदेशी पदार्थांबरोबरच भारतातले वेगवेगळे पदार्थ करून त्यांना खाऊ घालायची. एन्जॉयमेंटचे रोज वेगवेगळे प्लॅन्स बनायचे. शेतात फिरणं, कधी जळगाव धुळ्याला चक्कर मारणं, तर कधी जवळपासच्या टुरिस्ट प्लेसेसना भेट देणं, अशा गोष्टींची चंगळ असायची. त्या आठवड्यात दादा वहिनी त्यांचा इतका भरभरून पाहुणचार करायचे की शेवटच्या दिवशी निघताना पाय जड व्हायचे. उमेशची मुलं तर रडायचीच. विलासदादाकडे आलं आणि निघताना कपडे लत्ते आणि महागड्या गिफ्ट्स मिळाल्या नाहीत असं कधीही व्हायचं नाही. उमेशला ते सगळं आठवलं आणि मनातून स्वतःवरच नाराज झाला. विलासदादा आणि सरिता वहिनी जेवढं आपल्यासाठी करतात त्याच्या निम्म तरी आपल्याकडे ते जमेल का? या विचाराने तो धास्तावला. त्यातून उल्का अशी तोंड फुगवून बसली तर काही खरं नाही. 2 दिवसांनी त्याने उल्काला विचारलं, मग काय ठरवलंस तू? कशाबद्दल विचारताय तुम्ही? उल्काने कपाळावर आठ्या पाडत विचारलं. तेच ग, दादा आल्यावर सुट्टी घ्यायचं. तुम्हीच घ्या सुट्टी. तुमचे भाऊ आणि दादा वहिनी आहेत ते. का, तुझे कोणीच नाहीत का ते? मी चोपड्याला जातो तेव्हा तू नसतेस का माझ्यासोबत? बरं ठीक आहे, मी सुट्टी घेईन, पण सकाळच्या स्वयंपाकाला तर तू पाहिजेस ना. नाही म्हणजे मला तो येतो स्वयंपाक, पण ते बरं दिसेल का? शिवाय त्याच पिरियडमध्ये जर्मनीचं शिष्टमंडळ आपल्या कंपनीला भेट देतं आहे. माझ्या जमदग्नी बॉसला विचारणंही मुश्किल आहे. मी पण तर त्याच कंपनीच्या मेन ऑफिसला काम करते ना. मग मला तरी सुट्टी कशी मिळेल? आणि हे बघा, या गोष्टीवरून आता परत वाद नकोत.
तुमच्या भावापेक्षा माझा 10 वर्षांनी अमेरिकेहून येणारा भाऊ जास्त महत्त्वाचा आहे. मग काय, मी माझ्या भावाला हाकलून देऊ का? उमेशचा पारा आता चांगलाच चढला होता. काही हाकलायची गरज नाही. दिवसभर असेही ते पुणे पाहायला बाहेर असतील आणि संध्याकाळी असूच की आपण त्यांचा पाहुणचार करायला. शिवाय आपली मुलं असतीलच ना त्यांच्यासोबत. हा मुद्दा उमेशला पटला, पण त्याचं काही समाधान झालं नाही. सहकुटुंब 3 वर्षांनी त्याच्याकडे येणाऱ्या भावाला असं एकटं घरी सोडून जाणं त्याच्या पचनी पडत नव्हतं. पण त्याचाही नाईलाज होता. शहरातले प्रॉब्लेम्स दादा वहिनीला काय माहिती असणार. शिवाय दादा वहिनी समजून घेतील असंही त्याला वाटलं. सोमवारी संध्याकाळी विलासदादाने त्याला महाराष्ट्र एक्सप्रेसने बसल्याचं आणि सकाळी 4:30ला पुण्याला पोहोचणार असल्याचं कळवलं. तू ओला किंवा उबर टॅक्सी करून घरी ये, असं उमेश त्याला म्हटला खरा, पण 60 किलोमीटर अंतरावरून त्याला घ्यायला येणारा दादा त्याला आठवला. आपल्याकडे 4 व्हीलर असती तर गेलो असतो घ्यायला, असं त्याने स्वतःचं खोटं समाधान करून घेतलं. अर्थात 4 व्हीलर असती तर भल्या पहाटे झोपेतून उठून तो जाणं शक्यच नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी 5 वाजताच घराची बेल वाजली. उमेश अनिच्छेनेच उठला तर उल्काच्या मनात विचार आला, या लोकांना पुण्याला यायला हीच गाडी मिळाली होती का? असं दुसऱ्यांच्या झोपा मोडणं यांना शोभतं का? शेवटी खेड्यातलेच ना, यांना मॅनर्स तरी कुठून येणार? उमेशने दार उघडून त्यांना आत घेतलं. दादा, झोप झाली नसेल तर झोपा थोडं, विलासदादाकडे पाहत उमेश म्हणाला. अहो भाऊजी, 5 वाजलेत आत्ता. आमची रोजची उठायची हीच वेळ आहे, त्यामुळे आता झोप येणं शक्यच नाही, सरिता वहिनी म्हणाली. बेडरूममध्ये झोपलेली उल्का पाहुण्यांना मनातल्या मनात शिव्या देत उठली. हॉलमध्ये येऊन तिने सगळ्यांचं खोटं खोटं का होईना पण स्वागत केलं. सकाळी 8 वाजता उमेश आणि उल्का दोघंही ऑफिसला जायची तयारी करू लागले. ते पाहून विलासदादा आश्चर्याने म्हणाला, हे काय, ऑफिसला निघालात की काय? का सुट्टी नाही घेतली तुम्ही? सॉरी दादा, सुट्टीचा अर्ज दिला होता पण ती मंजूर झाली नाही. कंपनीत फॉरेनचे डेलिगेट्स व्हिजिटला येत आहेत. प्लीज जरा समजून घे ना. अरे पण उल्काला तरी सुट्टी घ्यायला सांगायचं ना. नाही ना दादा, मलाही सुट्टी नाही मिळाली, उल्का बाहेर येत म्हणाली. विलासदादाने सरिता वहिनीकडे पाहिलं. तिच्या चेहऱ्यावर नाराजी स्पष्ट दिसत होती. अगं मग आम्हाला तसं सांगायचंच ना, नसतो आलो आम्ही, सरिता वहिनी नाराजीने म्हणाली. असं कसं म्हणता वहिनी, तुम्ही इतक्या वर्षांनी येणार आणि आम्ही नाही म्हणायचं? अहो असंही तुम्ही दिवसा कुठेतरी बाहेरच साईट सीइंगला जाणार, संध्याकाळी आम्ही आहोतच ना. मग आज मला वाटतं तुम्ही सिंहगडला जाऊन या. तिथलं पिठलं भाकरी खाण्यात खूप मजा येते. संध्याकाळी तुम्ही येण्याच्या आत आम्ही येऊन जाऊ घरी आणि मग करता येईल तुम्हाला पाहुणचार, उमेश मखलाशी करत म्हणाला. दादा आणि वहिनीने एकमेकांकडे पाहिलं पण दोघंही काहीच बोलले नाहीत. तसं आम्ही आज परत एकदा साहेबांना भेटून सुट्टीचं विचारतोच, उल्का पर्स गळ्यात टांगत म्हणाली. चला करा मग एन्जॉय, भेटू संध्याकाळी. बरं दादा, भेटतो संध्याकाळी, उमेशनेही हात हलवत दादाचा निरोप घेतला. ती दोघं गेल्यावर सरिता विलासकडे पाहत म्हणाली, बघितलं कसे आहेत तुमचे भाऊ? आपल्याकडे येतात तेव्हा आपण त्यांच्याकरिता काय नाही करत. साधी आपली दुपारच्या जेवणाची सुद्धा व्यवस्था केली नाही त्यांनी. सिंहगडावर जेवा म्हणे. आपल्याला कसं चालय त्या पिठलं भाकरीचं कौतुक हो. आणि किती वेळा जाणार त्या सिंहगडावर? त्यांना असं वाटतं जसं आपण पुणे पाहिलेलंच नाही. तेवढ्यात उमेशची मुलं बाहेर आली आणि म्हणून सरिता चुप झाली. विलासलाही त्याचं ते म्हणणं वावगं पटलं नव्हतं आणि कुठून आपण इथे आलो असं त्याला झालं. संध्याकाळी उमेश आणि उल्का घरी परतले तेव्हा विलास आणि सरिता घरीच होते. अरे हे काय, तुम्ही गेला नाहीत सिंहगडावर? उमेशने विलासच्या मुलांना विचारलं. काका, आम्ही 2दा बघितले सिंहगड, बोर होतं आम्हाला. आम्ही केळकर म्युझियमला जाऊन आलो. बाबा आज खूप मज्जा आली, उमेशचा मुलगा मध्येच म्हणाला. काकूंनी आज खूप छान स्वयंपाक केला होता. इतके जेवलो आम्ही की बस. काकू छानच स्वयंपाक करतात, उल्का सरिताकडे पाहत म्हणाली. मग थोडा वेळ थांबून म्हणाली, वहिनी तुमच्या हातची ती खानदेशी शेवभाजी मला खूप आवडते, प्लीज कराल आज? हो शेवभाजी मलाही खूप आवडते, कराल वहिनी प्लीज? उमेशने विचारलं.
ठीक आहे, करते. सरिता म्हणाली, खरं, पण उल्का चोपड्याला येते तेव्हा एकाही कामाला हात लावत नाही हे तिला आठवलं. इथे मात्र ती हक्काने तिच्याकडून कामं करून घेत होती. बरं, मला सांग, तुला सुट्टी का नाही मिळाली ती? विलासने सरिताच्या चेहऱ्यावरची नाराजी पाहत उमेशला विचारलं. नाही ना दादा, माझा इमिजिएट बॉस तर नाहीच म्हणतोय आणि मोठे साहेब आज ऑफिसला नव्हते. उद्या परत विचारतो. हां, उल्काला तरी मिळाली का सुट्टी? नसेल मिळत तर सरळ विदाऊट पे करायला सांग तिला. असं किती दिवस आम्ही एकटंच घरात बसायचं? हो रे दादा, मला कळतंय ते, पण काय करणार, आमच्या कंपनीत विदाऊट पे केलं तर नोटीस देऊन सरळ काढून टाकतात हो. शिवाय बोनस वगैरेवरही परिणाम होतो भाऊजी. आपली इमेजही खराब होते मग, आणि प्रमोशनवरही परिणाम होतो, तो वेगळा, उल्का म्हणाली. विलासदादा काही बोलला नाही. मात्र यांना सुट्टीचं जमत नव्हतं तर आपल्याला सरळ नकार दिला असता. असं आपल्याला घरात बसवून ठेवण्यात काय फायदा? हा विचार त्याच्या मनात डोकावून गेला. दुपारी 5 वाजता शिपाई निरोप घेऊन आला. उमेशला मोठ्या साहेबांनी बोलावलं होतं. उमेशची छाती धडधडू लागली. जमदग्नी बॉस काय बोलेल याचा नेम नव्हता. सर, मला तुम्ही बोलावलं? उमेशने घाबरतच विचारलं. मिस्टर थोरात, तुम्ही सुट्टीचं ॲप्लिकेशन दिला होता? मी शिर्केंनाही विचारलं, तेही नाही म्हणाले. नाही सर, मी सुट्टी मागितलीच नव्हती, उमेश गोंधळून उत्तरला. मग तुम्ही तुमच्या भावाला सुट्टी मिळत नाही असं का सांगितलं? उमेशच्या अंगावर तर जणू वीजच कोसळली. अवाक होऊन तो साहेबांकडे पाहतच राहिला. ही गोष्ट साहेबांपर्यंत कशी पोहोचली हे त्याच्या लक्षातच येईना. बोला मिस्टर थोरात, सुट्टी न मागता तुम्ही सुट्टी मिळत नाही असं तुमच्या भावाला का सांगितलं? साहेबांनी दरडावून विचारलं. उमेशच्या अंगातून घामाच्या धारा वाहू लागल्या. सर, मला ते जर्मनीचे लोक आले होते तर मला कुणी सुट्टी देणार नाही असा परस्पर अंदाज तुम्ही कसा केला? अगोदर अर्ज दिला असता, तो रिजेक्ट केला असता तर तुम्ही तसं म्हणू शकला असता. याचा अर्थ असा की तुम्हाला सुट्टी घ्यायचीच नव्हती. घरी आलेलं भावाचं कुटुंब कसं लवकर निघून जाईल याचीच तुम्ही वाट पाहत होतात ना? हो ना? नाही सर, तसं नाही. मी का हो? तुम्ही पुण्यात राहता म्हणजे तुम्ही खूप मॉडर्न, स्मार्ट, हुशार आणि चोपड्यात राहणारा तुमचा भाऊ, वहिनी, गावंढ, रिकामटेकडे, मागासलेले समजता का? नाही सर, तसं नाही. तुम्ही चोपड्याला गेलात की त्यांनी तुम्हाला घ्यायला यावं, 7-8 दिवस तुमच्या दिमतीला राहावं, तुम्ही म्हणाल ते खाऊ पिऊ घालावं, तुमची सरबराई करावी, तुम्हाला कपडे लत्ते करावे आणि तुमच्याकडे ते येतात तेव्हा तुम्ही मात्र साधी सुट्टी घेऊन घरी राहू नये. मान्य आहे की तुमचं लाईफस्टाईल फास्ट आहे, त्यांचं लाईफ शांत आहे. याचा अर्थ असा नाही की ते टाकाऊ आहेत, रिकामटेकडे आहेत. उलट त्यांचं आयुष्य सुखासमाधानाचं आहे. आपल्यापेक्षा त्यांची घरं मोठी आहेत, सगळ्या सुखसुविधा आहेत. या मोठ्या घरांसारखीच त्यांची मनही मोठी आहेत. या फ्लॅट नामक खुराड्यात राहून आपली मनही खुराड्यासारखी छोटी, संकुचित झाली आहेत. अहो, तुमच्या भावाला तुमच्यापेक्षा दुप्पट पगार आहे, मिळणारा मानही तुमच्यापेक्षा जास्त आहे. मनात आणलं असतं तर 2 नंबरच्या मार्गाने त्यांनी करोडोची कमाई केली असती आणि तुमच्यासारख्याला घरगडी म्हणून ठेवलं असतं. पण ते इमानदार आहेत, त्यांनी नाव कमावलं आहे. पण सर, तुम्हाला हे सगळं कसं कळलं आणि तुम्ही विलासदादाला कसं ओळखता? साहेब हसले. अहो, तुमचे भाऊ माझे मित्र आहेत. उमेशला परत एक मोठा धक्का बसला. मीही चोपडा तालुक्यातलाच, पण गेली कित्येक वर्ष पुण्याला स्थायिक झालं आहे. 3 वर्षापूर्वी आमच्या शेतीच्या कामासाठी मी तहसील कार्यालयात गेलो होतो. 3 लाख कबूल करूनही आमचं काम होत नव्हतं. कुणीतरी तुमच्या भावाचं इमानदार अधिकारी म्हणून नाव सुचवलं. आम्ही त्यांना जाऊन भेटलो, अडचण सांगितली. 2 वर्षापासून होत नसलेलं काम 3 दिवसात झालं आणि तेही 1 पैसा खर्च न करता. चर्चा करताना साहजिकच तुमची ओळख निघाली. आपल्या भावाचे बॉस म्हणून तुमचे भाऊ आम्हाला तुमच्या घरी जेवायला घेऊन गेले. तेव्हापासून आम्ही मित्र आहोत. माझी काही मदत लागली तर सांगा, असं मी त्यांना म्हटल्यावर त्यांनी माझ्या वहिनीसाठी तुमच्या कंपनीत नोकरी असेल तर बघा अशी विनंतीसुद्धा केली. त्यांच्या सांगण्यावरूनच आम्ही तुमच्या मिसेसला आपल्या कंपनीत लावून घेतलं आहे. हे ऐकल्यावर उमेशला उल्काचं वागणं आठवलं. शर्मेनं त्याची मान खाली गेली. आज संध्याकाळीच त्यांचा फोन आला.
भावाची सुट्टी मंजूर करा अशी त्यांनी मला विनंती केली. तेव्हा मला हे सगळं कळलं. सर, दादाने मला कधीही याबद्दल सांगितलं नाही. मी म्हटलं ना, ही माणसं विशाल हृदयाची असतात. अशी उपकाराची जाणीव ते करून देत नाही. शिवाय तुम्ही या ओळखीचा गैरफायदा घ्याल असंही त्यांना वाटलं असेल कदाचित. सर, मग काय करायचं सुट्टीचं? जरा वेळाने उमेशने विचारलं. काय करायचं म्हणजे काय? तुमची सुट्टी मंजूर झाली आहे सोमवारपर्यंतची. तुम्ही अर्ज ठेवून जा. पण सर, दादा रविवारपर्यंतच राहणार आहे. साहेब हसले. नाही मिस्टर थोरात, रविवारी मी त्यांना माझ्या घरी पाहुणचाराला बोलावलं आहे. तुमच्या हातात आता 3 दिवस आहेत. तुम्हीही तुमच्या भावाला छान पाहुणचार करा. त्यांना कशाचीही कमतरता भासू देऊ नका. पैसे हवे असतील तर माझ्याकडून घ्या, पण काही कमी पडू देऊ नका. असं समजा की तुम्ही चोपड्याला राहताय आणि ते तुमच्याकडे पुण्याहून आले आहेत. म्हणजे तुमची मानसिकता बदलेल. सॉरी सर, माझ्याकडून चूक झाली. पुन्हा असं होऊ देऊ नका, नाहीतर माझ्याशी गाठ आहे. ओके, या तुम्ही. थँक्स सर. तो जाण्यासाठी वळला तसेच साहेब म्हणाले, 1 मिनिट, तुमच्या मिसेसचीही सुट्टी मंजूर करायला सांगितलं आहे. त्यांनाही सोबत घेऊन जा. रिक्षातून एकत्र परतताना उल्का उमेशला रागाने म्हणाली, अजब जबरदस्ती करतायत साहेब. मी मागितलेली नसतानाही मला सुट्टी दिली. आता घालवा 3 दिवस या रिकामटेकड्या माणसांसोबत. उल्का, तोंड सांभाळून बोल आणि त्यांच्याशी नीट वाग. ही नोकरीही तुला दादामुळेच मिळाली आणि मनात आलं तर तो तुला नोकरीतून बाहेरही करू शकतो. काय? काही काय सांगतात हो? मग उमेशने तिला सगळी कहाणी सांगितली. घरी परतल्यावर उल्का सरिताला म्हणाली, वहिनी, मी चांगली भांडून सुट्टी घेतली बरं का. आणि आता तुम्ही कोणतंच काम करायचं नाही. असं समजा तुमच्या लहान बहिणीकडे तुम्ही आला आहात. आता 3 दिवस मी तुम्हाला चांगला पाहुणचार करणार आहे. उमेशने विलासदादाकडे पाहिलं. तो त्याच्याकडे बघून गालातल्या गालात हसत होता. मी तुझ्या साहेबांना फोन केला. त्याचं तुला वाईट तर नाही ना वाटलं? नाही दादा, उलट आमचे डोळे उघडले साहेबांनी. सॉरी दादा, आम्ही असं वागायला नको होतं. मला माफ कर. विलासदादाने त्याच्या पाठीवर थोपटलं. इट्स ओके रमेश. उमेश, झालं गेलं विसरून जा. घरोघरी हेच चालतं. आता 3 दिवस आम्हाला छान एन्जॉय करू देत.